विद्यार्थी मैत्रिणींनो, बुल्स अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविकेचे जे तांत्रिक घटक आहे त्यामध्ये महिला व बाल विकास योजना, पोषण अभियान आणि संगणक हा अभ्यासक्रमाला दिलेला आहे। तर त्यामध्ये आपण ज्या महिला व बाल विकास योजना आहेत आणि कायदे आहेत, तर त्यामध्ये आपण कायदे हा भाग या ठिकाणी बघत आहोत। या आधी म्हणजे काही व्हिडिओ मी कायद्यावर तयार केलेले आहेत आपल्या चॅनलला, तर हा पण त्यातील एक व्हिडिओ आहे। आणि या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण दोन कायदे घेणार आहोत, एक महिलांसंदर्भातला कायदा आणि एक बालकांसंदर्भातला कायदा आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण आहे। कारण या एका मार्कासाठी सुद्धा आपली पोस्ट राहू शकतो, म्हणून हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। कारण आताच जे इतर म्हणजे समाज कल्याण आयुक्ताचे जे इतर मागासवर्गीय आयुक्त म्हणून ग्रुप अचं जे पद झालं, मुलाखत वगैरे सगळी झाली, पण असं म्हणजे इथलं म्हणजे आपल्यासोबतचे एक सहकारी मित्र असा आहे विचारायचा की एका मार्कासाठी रिझल्ट राहिला बघा, तेवढी मेहनत करतो आपण आणि असं एका मार्कासाठी किंवा काही पॉईंटसाठी आपला जर रिझल्ट जात असेल तर आपल्याला अजून एक वर्ष म्हणजे घालवावा लागतो। आणि तेवढंच म्हणजे अभ्यासामध्ये सातत्य राहील की नाही आपण सांगता येत नाही। कारण कसं आपण समाजात वावरत असतो, कुटुंब असतो, सगळं असतं आणि कोणत्या वेळेला कोणती परिस्थिती येईल, कशा होईल, कोणते म्हणजे अपघात म्हणजे आपत्कालीन परिस्थितीला आपल्याला काही सांगता येत नाही। म्हणून आहे ते वेळ ते आपली आहे आणि त्या वेळेसाठी आणि त्या एक्झामसाठी आपलं 100% आपल्याला द्यायचं आहे। तर एवढं मी तुम्हाला सांगते, लक्षात ठेवा। आणि चला आता आपण प्रश्नांचा सराव करू। आणि त्याआधी मी सांगते की हे पुस्तक म्हणजे कोणती आहे, तर प्राईम पब्लिकेशनची आहे, अंगणवाडी मुख्य सेविका प्रश्नसंच प्राईम पब्लिकेशनचं। आणि जर तुम्हाला ही विकत घ्यायची असेल तर ॲमेझॉनला सुद्धा ही उपलब्ध आहे, तिथून विकत घेऊ शकता किंवा इतर बुक स्टॉलवर सुद्धा उपलब्ध असेल। त्याला बघा, प्रश्न बघूया। कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक प्रतिबंध अधिनियम 2013चा उद्देश, म्हणजे यामध्ये सराव प्रश्न आहे, आपण हा 2013चा बघणार आहोत। कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक प्रतिबंध मनाई व निरसन अधिनियम 2013, तर उद्देश काय, तर उद्देश काय आहे असा हा प्रश्न आहे। पहिलं एक विधान दिलं आहे, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण करणे, आणि दुसरं विधान दिलं आहे की लैंगिक छळाच्या तक्रारीचे निवारण करणे। तर या ठिकाणी तिसरं दिलं 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहे, तर हे दोन्ही उद्देश आहेत। पर्याय 3 याचं उत्तर येते। कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक प्रतिबंध अधिनियम 2013चा उद्देश काय आहे, तर कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून महिलांचे संरक्षण करणे आणि लैंगिक छळाच्या तक्रारीचे निवारण करणे, या दोन्ही उद्देशांनी हा अधिनियम तयार करण्यात आलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक प्रतिबंध मनाई व निरसन अधिनियम 2013 केव्हा अंमलात आला, हा पण महत्त्वाचा आहे। कारण केव्हा म्हणजे हा कायदा केव्हाचा आहे आणि केव्हा अंमलात आला, ह्या बाबी महत्त्वाच्याच असतात आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून। तर याचं उत्तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 9 डिसेंबर 2013ला हा कायदा अंमलात आला। जो हा अधिनियम आहे हा 9 डिसेंबर 2013ला अंमलात आला। त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न आहे, कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक प्रतिबंध मनाई व निरसन अधिनियम 2013 मध्ये एकूण कलमे किती आहेत, तर किती कलमे आहेत हे आपल्याला यातून निवडायचे आहे। तर या ठिकाणी एकूण कलमे किती आहेत, तर पर्याय 2 आहे त्याचे उत्तर, 30 कलमे आहेत। कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक प्रतिबंध मनाई व निरसन अधिनियम 2013 मध्ये एकूण कलमे 30 आहेत, पर्याय 2 त्याचे योग्य उत्तर आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक प्रतिबंध मनाई व निरसन अधिनियम 2013 मध्ये एकूण किती प्रकरणे आहेत, एकूण किती प्रकरणे आहेत, एकूण कलमे 30 आहेत, मग एकूण प्रकरणे किती आहेत म्हणजे चॅप्टर, तर त्या ठिकाणी आपल्याला पर्यायी उत्तर दिलेले आहे, त्यातून योग्य उत्तर निवडायचे आहे। तर पर्याय 3 याचे योग्य उत्तर दिलेले आहे 8 एकूण 8 प्रकरण आहेत या अधिनियमामध्ये। त्यानंतरचा प्रश्न बघा, कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक प्रतिबंध मनाई व निरसन अधिनियम 2013 मध्ये कोणत्या कलमानुसार अंतर्गत तक्रार समिती स्थापन करण्यात येते, अंतर्गत तक्रार समितीची स्थापना कोणत्या कलमानुसार, या अधिनियमातील कोणत्या कलमानुसार अंतर्गत तक्रार समिती स्थापन करण्यात येते, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 4 कलम 4, पर्याय 4 आणि कलम 4 नुसार अंतर्गत तक्रार समिती स्थापन करण्यात येते।
त्यानंतरचा प्रश्न बघा, कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक प्रतिबंध मनाई व निरसन अधिनियम 2013 मधील लैंगिक छळवणूक यामध्ये कोणत्या बाबीचा समावेश होतो? तर पर्याय दिलेले आहेत की शारीरिक संपर्क किंवा लगट करणे, लैंगिकतापूर्ण शेरेबाजी करणे, अश्लील साहित्य दाखवणे आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वरील सर्व. म्हणजे हे तिन्ही कृत्ये यामध्ये हे लैंगिक छळवणूक यामध्ये येतात. कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक प्रतिबंध मनाई व निरसन अधिनियम 2013 मध्ये कोणत्या कलमानुसार स्थानिक तक्रार समितीची स्थापना करण्यात येते? आपल्याला 4 पर्याय दिले, त्यातून योग्य उत्तर निवडायचं आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय 2, कलम 6 नुसार स्थानिक तक्रार समिती स्थापन करण्यात येते. त्यानंतरचा प्रश्न बघा, कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक प्रतिबंध मनाई व निरसन अधिनियम 2013 मध्ये प्रकरण 4 मध्ये कोणती तरतूद करण्यात आलेली आहे? प्रकरण 4 मध्ये तर ते लैंगिक छळवणूक पर्याय क्रमांक 1 प्रकरण 4 मध्ये कशाची तरतूद करण्यात आली आहे? लैंगिक छळवणूक ही तरतूद आहे प्रकरण 4 मध्ये. त्यानंतरचा प्रश्न बघा, अंतर्गत समितीच्या अध्यक्ष व सदस्य यांचा कालावधी नामनिर्देशन केलेल्या तारखेपासून रिकामी जागा वर्षापेक्षा अधिक नसतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 3 वर्षापेक्षा अधिक नसतो. पर्याय 3 योग्य उत्तर आहे. अंतर्गत समितीचा जो अध्यक्ष किंवा सदस्य असतो त्याचा कालावधी नामनिर्देशन केलेल्या तारखेपासून 3 वर्षापेक्षा अधिक नसतो. त्यानंतरचा प्रश्न बघा, स्थानिक समितीचा अध्यक्ष व सदस्य यांचा कालावधी नामनिर्देशन केलेल्या तारखेपासून रिकामी जागा वर्षापेक्षा अधिक नसतो. तर या प्रश्नाचे उत्तरसुद्धा तेवढंच आहे 3 वर्षापेक्षा अधिक नसतो. अशा पद्धतीने आपण काय अनैतिक म्हणजे ह्या आपला कामाच्या ठिकाणी जे लैंगिक छळवणूक प्रतिबंध मनाई निरसन अधिनियम 2013 यामध्ये काही 10 प्रश्न सराव केलेला आहे. त्यानंतरचा दुसरा कायदा आहे बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006. तर बघा, बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 केव्हा अंमलात आला? तर हा केव्हा अंमलात आलेला आहे? तर हा केव्हा अंमलात आला आहे? तर 1 नोव्हेंबर 2007ला बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 1 नोव्हेंबर 2007ला अंमलात आलेला आहे. पर्याय 2 त्याचे योग्य उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा, बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मधील कलम 2 नुसार बालक म्हणजेच पुरुष म्हणजे रिकामी जागा. तर आपल्याला 4 पर्याय दिलेले, त्यातून योग्य उत्तर निवडायचे आहे. तर पर्याय 1 21 वर्ष पूर्ण न झालेली व्यक्ती ही बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मधील कलम 2 नुसार बालक आहे. म्हणजे बालकाची व्याख्या कोणती? 21 वर्ष पूर्ण न झालेली व्यक्ती अशी आहे या कायद्यानुसार. बघा, बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मधील कलम 2 नुसार बालक महिला म्हणजे किती म्हणजे वर्षा किंवा पूर्ण न झालेली किंवा असेल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की 18 वर्ष पूर्ण न झालेली व्यक्ती म्हणजेच बालक. या बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मधील कलम 2 नुसार बालक महिलांसंदर्भात बालक कोण? तर 18 वर्ष पूर्ण न झालेली व्यक्ती. आणि पुरुषासंदर्भात बालक म्हणजे 21 वर्ष पूर्ण न झालेली व्यक्ती, लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न बघूया, बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मध्ये एकूण किती कलमे आहेत? बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मध्ये एकूण किती कलमे आहेत? तर यामध्ये किती कलमे आहेत? तर यामध्ये 21 कलमे आहेत. म्हणजे पर्याय 3 याचे उत्तर येते 21 कलमे. त्यानंतरचा प्रश्न बघा, बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मधील कलम 9 नुसार बालकेशी विवाह करणाऱ्या प्रौढ पुरुषास 18 वर्षावरील म्हणजे प्रौढ पुरुष कोण? 18 वर्षावरील तर कोणती शिक्षा होईल? तर हे 4 पर्याय दिलेले आहेत, त्यातून आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे. तर यामध्ये योग्य उत्तर आहे पर्याय 4 2 वर्षापर्यंत सश्रम कारावास किंवा 1 लाखापर्यंत दंडद्रव्य किंवा दोन्ही शिक्षा. 4 याचे उत्तर आहे, लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न आहे, बालविवाह विधीपूर्वक लावणाऱ्या व्यक्तीस बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मध्ये कलम 10 नुसार कोणती शिक्षा होईल? तर यामध्ये दिलेले आहे, त्यातून आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे. तर याचे उत्तर सुद्धा 4 आहे. पर्याय 4 आहे. 2 वर्षापर्यंत सश्रम कारावास किंवा 1 लाखपर्यंत दंडद्रव्य किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते. कलम 10 नुसार ह्या शिक्षेची तरतूद आहे.
बालविवाह विधीपूर्वक लावणाऱ्या व्यक्तीस जर बालविवाह लग्नासारखाच व्यवस्थित लावण्यात आलेला असेल तर या बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मधील कलम 10 नुसार शिक्षा आहे. किती? तर 2 वर्ष सश्रम कारावास किंवा 1 लाख रुपयापर्यंत दंडद्रव्य किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. त्यानंतरचा प्रश्न बघा, बालविवाह विधीपूर्वक लावण्यास परवानगी देणाऱ्या व्यक्तीस बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मधील कलम 11 नुसार कोणती शिक्षा होईल? म्हणजे बालविवाह लावण्यासाठी परवानगी मागण्यात आलेली असेल आणि ते परवानगी त्या व्यक्तीकडून देण्यात आलेली असेल, म्हणजे विशेष म्हणजे अधिकारी लोक जे पोलीस डिपार्टमेंटचे वगैरे अधिकारी असतील त्यांच्याकडूनच परवानगी, आणि काही अधिकारीने म्हटलं की ठीक आहे मग आमची परमिशन आहे, आणि नंतर ते लक्षात आलं असणार की म्हणजे यांना परमिशन दिलं तर त्यांना पण शिक्षेची तरतूद आहे बरं. दुसऱ्यांनी कोणी तक्रार केली तर त्यांनाच पण शिक्षेची तरतूद आहे. तर ती शिक्षा किती असेल तर ते आपण बघणार आहोत. त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 2 वर्षापर्यंत सश्रम कारावास किंवा 1 लाख रुपयापर्यंत दंडद्रव्य किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. त्यानंतरचा प्रश्न बघा, बालविवाह प्रतिबंध अधिनियमाखालील शिक्षापात्र असणारा अपराध कोणता? तर ते आपल्याला उत्तर निवडायचं आहे. तर 2, दखलपात्र व अजामीनपात्र असेल, म्हणजे या अधिनियमाअंतर्गत जे शिक्षा आहे ती कशी असते? दखलपात्र म्हणजे लगेच दखल घेतली जाते, आणि अजामीनपात्र म्हणजे जर शिक्षा झाली तर त्याची लगेच जामीन होणार नाही. त्यानंतरचा प्रश्न बघा, बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मधील रिकामी जागा कलमानुसार बालविवाह प्रतिबंध अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते. तर कोणत्या कलमामध्ये दिलेली आहे की बाल प्रतिबंधक अधिकाऱ्याची नियुक्ती करायची हे कोणत्या कलमानुसार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 3, कलम 16 येईल. कलम 16 नुसार बालविवाह प्रतिबंध अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते. कोणत्या कायद्यानुसार? बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 मधील कलमानुसार, कलम 16 नुसार बालविवाह प्रतिबंध अधिकाऱ्याची नियुक्ती लक्षात ठेवायचं. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे की बालविवाह प्रतिबंध अधिकाऱ्याची कर्तव्ये ओळखा. तर याची कर्तव्ये कोणती आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर वरील सर्व येते. तर बघा, बालविवाहाच्या प्रश्नाबाबत समाजामध्ये संवेदनशीलता निर्माण करणे, बालविवाह न करण्याबाबत समुपदेशन करणे, बालविवाह करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध प्रभावीपणे खटला चालविण्यासाठी साक्षी पुरावा गोळा करणे, वरील सर्व या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण 2 कायदे बघितले आहे, बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 आणि कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक प्रतिबंध मनाई व निरसन अधिनियम 2013 अशा 2 कायद्या मधील आपण काही प्रश्नांचा सराव केलेला आहे. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, आणि ज्या तुमच्या मैत्रिणी अंगणवाडी मुख्य सेविकेचा अभ्यास करत आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा, म्हणजे त्यांनासुद्धा या म्हणजे व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल. हा व्हिडिओ इथंच थांबवते. धन्यवाद.